खऱ्या अर्थाने कामाचा माणूस अजितदादा. दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही. बाकीचे नेते जेव्हा त्यांच्या बेडवर उताने झोपलेले असतात तेव्हा अजितदादांच्या मिटिंगा सुरू व्हायच्या. जे मनात ते ओठावर, कोणाला राग आला तरी चालेल, कोणी दुखावलं तरी चालेल, पण न होणाऱ्या कामाला अजितदादा नाहीच म्हटले. आणि होणारं काम असेल, एका फोनवर अजितदादांनी एखाद्याचा वर्षानुवर्षाचा संघर्ष संपवला. अशी अनेक राज्यभरामध्ये उदाहरणं आहेत. दादांच्या कामाचा मी सुद्धा लाभार्थी आहे. माझी एक आठवण दादांसोबत आहे, ती मला सांगायला इथे आवडेल. आम्ही कुटुंबियांना पालिका प्रशासन थोडं त्रास देत होतं. आम्ही सकाळी 6 वाजता सर्व कुटुंबीय दादांच्या बंगल्यावर सकाळी 6 वाजता गेल्यानंतर चहा कॉफी झाल्यानंतर दादांनी विषय ऐकून घेतला व सकाळी 6:15 साडेसहाच्या दरम्यान तत्कालीन PCMCच्या आयुक्तांना फोन लावून आमचा वर्षानुवर्षाचा संघर्ष एका मिनिटात संपवला. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. असा सेम अनुभव शेकडो, हजारो, लाखो कुटुंबियांना आला असेल. त्यामुळे असा नेता होणे नाही. एक टर्म असते अजात शत्रू म्हणून, आणि अजितदादा पवार खऱ्या अर्थाने अजात शत्रू होते. आज तुम्ही बघा, सगळ्या पक्षांची लोक, काँग्रेस असो, भाजप, शिवसेना किंवा देशभरातील सर्वच पक्ष, काही मनोरुग्ण सोडले तर प्रत्येक विचारसरणीचा माणूस आज दुःखात आहे. प्रत्येकाला आपल्या घरातलं कोणीतरी गेले अशी जाणीव होते. संपूर्ण महाराष्ट्र तर दुःखात आहेच, पण खरं मोठं नुकसान जे झालंय ते आपल्या पुणे जिल्ह्याचं झालेलं आहे. जो दादांचा कामाचा आवाका होता, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री एकदम 10-11 वाजेपर्यंत कंटिन्यू जे दादांचे काम, मीटिंग, कारण जो दादांचा आवाका होता तो कोणालाही झेपणारा, पेलवणारा नाहीये. आपल्या मिश्किल स्वभावाने, तसेच आपल्यातून सेन्स ऑफ ह्युमरने. आम्ही कधी शिकलो असतो तरी एका इंजिनियरला काम करून दिलं. पत्रकार परिषदेमध्ये तसेच जाहीर सभांमध्ये खळखळून हसवणाऱ्या अजितदादांनी आज खऱ्या अर्थाने सगळ्या महाराष्ट्राला रडवलं. रक्ताची नाती सोडव, पण ज्यांचा काडी मात्रही संबंध नव्हता असेही नागरिकांनी, अशा माता, माऊली, माय, भगिनी, थोडंच काय तर वयस्कर माणसंही टीव्हीवरची न्यूज बघून आज दाय मोकळून रडली. दादा तुम्ही प्रत्येक वेळी वेळ पाळायच्या नातात, दादा तुम्ही प्रत्येक वेळ पाळली हो, मात्र सर्वांना सोडून जाण्याचा निर्णय अवेळी घेतला. आपणा सर्वांना व त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वर देव, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.